जय लक्ष्मी माता प्रसन्न. अरे बापरे, म्हणजे परत मुलगीच? अहो असं काय बडबडताय? कोड लँग्वेज आहे आमची ही. उद्या या 25,000 रुपये घेऊन करून टाकू मोकळं तिला. डॉक्टर, जरा कमी नाही होणार का पैसे? कमी? अहो बेकायदेशीर काम करतोय आपण, आणि या शहरात फक्त मीच करतो, इतर कोणाची हिंमत नाही. ठीक आहे, उद्याच घेऊन येतो पैसे. थँक्यू डॉक्टर. अहो मी काय म्हणते, मुलगी तर मुलगी, देवाच्या मनात असेल तर होऊ दे ना. मला काय वाटतं, नको करूया आपण हे अबॉर्शन. अगं पण वंशाला दिवा नको का? हे बघ, माझ्या आईची इच्छा आहे, तिला नातूच हवाय. झोप आता, उद्या लवकर जायचं दवाखान्यात. बाळा उठ, उठ बाळा उठ. देवा, साक्षात तुम्ही? धन्य झालो देवा, धन्य झालो. तुम्ही साक्षात मला दर्शन दिलत. अरे रोज तुम्ही माझी पूजा अर्चा करताना, माझ्याकडून पुण्य कमवण्यासाठी. पण उद्या एक खून करणार आहात तुम्ही. खून? आणि मी? अहो काहीतरी काय बोलताय देवा? होय, खून, आणि तोही पोटच्या पोरीचा. अहो आजकाल मुलं सांभाळणं किती अवघड झालंय, आणि मला पहिली एक मुलगीच आहे, म्हणून मला दुसरा मुलगा हवाय, आणि माझ्या आईचीही तशीच इच्छा आहे. अरे तुम्ही इच्छा ठेवणं गैर नाही, पण तुमच्या पोटी मुलगा व्हावा की मुलगी हे कोण ठरवणार? आम्ही देवच ना. मग मी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची हिंमतच कशी होती तुमची आणि त्या 10% नालायक डॉक्टरांची? अरे रुग्णाचे प्राण वाचावेत म्हणून तुम्ही देवाची प्रार्थना करता, आणि ती ऐकून मी डॉक्टरांच्या रूपात देवदूत पाठवतो त्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी. पण काही भ्रष्ट डॉक्टर चक्क जीवनदान द्यायचं सोडून जन्माला येण्यापूर्वीच एक जीव घेतात, तेही फक्त काही पैशांसाठी. तुला आणि त्या डॉक्टरला वाटतंय की तुम्ही हे गुपचूप करताय, म्हणजे मलाही हे दिसत नाही. पण लक्षात ठेव, प्रत्येक पापाचा हिशोब तुला याच जन्मी चुकता करावा लागतो. हे बघ, तुमच्या या नीच कर्मामुळे भारतात आत्ताच 914 मुली राहिल्यात 1000 मुलांमागे. महाराष्ट्रात तर 888च मुली आहेत 1000 मुलांमागे. अहमदनगरमध्ये 831 आणि बीडमध्ये तर 800च मुली आहेत दर 1000 मुलांमागे. आणि हे जर असंच तुम्ही सुरू ठेवलं तर महाराष्ट्रात 800च मुली राहतील 1000 मुलांमागे. म्हणजेच 1,00,000 मुलांमागे 20,000 मुली कमी. 1 कोटी मुलांमागे 20,00,000 मुली कमी. म्हणजे 20% मुलांना बायको मिळणार नाही. अरे माझा प्रिय म्हणून माणसाला मी जरा जास्त बुद्धी दिली, आणि तुम्ही त्याद्वारे यंत्र शोधून काढली आणि आम्हा देवांनाच आव्हान द्यायला लागलात. पण जरा इतिहासात डोकावून पहा मला ज्यांनी आव्हान दिलं त्यांची काय अवस्था झाली ते. त्या कंस मामानं केलेल्या पापांचा घडा त्यानं केलेल्या स्त्री भ्रूण हत्यांनी पूर्ण भरला, आणि मग मला जन्म घेऊन त्याचा नाश करावा लागला. काय शिकलात तुम्ही त्यातून? अरे त्यातून मला एवढंच सांगायचं होतं की स्त्री भ्रूण हत्येचा नंबर पापाच्या यादीत सर्वात वरचा लागतो. 10 वर्षांनंतर लग्न न होऊ शकणारी, जोडीदार न मिळालेली ही 20% मुलं अशीच पिशाच्यासारखी दिवसा ढवळ्या तुमच्या आया बहिणी, मुली, सुनांची आबरू घेतील ना. अरे तुला भले 2-3 अबॉर्शन केल्यावर मुलगा होईल, पण त्यालाच लग्नाला मुलगी मिळेल का?
तुझी पत्नी, तुझी मुलगी आणि तुला मिळालीस तर तुझी सून सुरक्षित राहील? भविष्यात तुमची मुलं सुखी राहावीत म्हणून पैसे जमवून ठेवता तुम्ही, प्लॉटवर प्लॉट, घरावर घर बांधता. पण तुमच्या मुलांना भविष्यात हे सर्व उपभोगता येणार आहे? अरे, जोडीदार न मिळालेली ही 20% मुलं इतका अनाचार माजवतील की तुम्हाला पृथ्वीवरच नरक काय असतो हे समजेल. मला सांग, नवरात्रीमध्ये उपवास कोणाच्या नावाने करतोस तू? आई जगदंबेच्या. स्वराज्याचं तोरण बांधणाऱ्या शिवरायाला स्फूर्ती कोणी दिली? जिजाऊ ना. इंदिरा गांधी, स्मिता पाटील, लता मंगेशकर, प्रतिभाताई पाटील, सायना नेहवाल या सगळ्या कोण आहेत? स्त्रिया. गणरायाचं आगमन झाल्यानंतर थाटामाटात तुझ्या घरी कोणाचं स्वागत केलं जातं? महालक्ष्म्यांचं. मग या जगदंबा महालक्ष्मी मातेची मनोभावी तुम्ही पूजा करताना भिकाऱ्यासारखं तिच्याकडे नवस मागता तुम्ही, आणि त्याच देवीचा तू खून करणार आहेस? अरे, स्त्री ही नुसतीच बायको किंवा मुलगी नाही, ती अनंत काळाची माता आहे. मी सदैव सगळीकडे असू शकत नाही म्हणूनच मी आईची निर्मिती केलीय. आई म्हणजे माणसाच्या रूपातला देव, प्रत्येकाच्या आयुष्याची शक्ती, आणि त्या स्त्रीलाच तुम्ही संपवायला निघाला. माझ्या या मुली आज कुठल्याही क्षेत्रात कमी आहेत का ते सांग? माझ्या या मुलींनी मोठमोठ्या देशाची प्रमुख पदं, पोलिसातील महत्वाची पदं, खेळातील अतुलनीय पराक्रम, अंतराळा झेप, काय काय म्हणून केलं नाही ते सांग. आणि तू त्याच स्त्रीचा खून करायला निघालास. अरे, तुझ्या आईची इच्छा म्हणून तू हे करायला निघालास. आईची इच्छा तू ऐकली, पण त्या मुलीची इच्छा काय ती तर जरा ऐक. आई, बाबा, देवानं माझ्या हातावरच्या नशिबाच्या रेषाही बनवल्या नाहीत, आणि त्याआधीच तुम्ही सर्वांनी माझ्या आयुष्याचा निर्णय सुद्धा घेतला. बाबा, मला जगू द्या. मी शपथ घेऊन सांगते, तुम्हाला, आईला, आजीला, कुणाला कधीच त्रास देणार नाही. बाबा, धुणी भांडी करून मी माझ्या शाळेचा खर्च भागवेन. तुम्ही माझ्या लग्नाची काळजी करू नका. मी तुमच्या म्हातारपणाची काठी होईन आणि तुम्हाला खूप खूप प्रेम देईन. आणि तरीही तुम्हाला मी एक ओझं वाटत असेल ना, तर या ऑपरेशनवर तुम्ही कशाला खर्च करता? मीच देवाला सांगते, देव बाप्पा, मला मारून टाक आणि माझ्या बाबांचं, आईचं, आजीचं, सगळ्यांचं भलं कर. बाळा, अगं मला माफ कर. चुकलो ग मी. अहो काय झालं? आणि हे काय, हे काय बडबडताय तुम्ही? काही स्वप्न वगैरे पाहिलंय का? आता माझे डोळे उघडलेत. डोळे उघडलेत? कुणी? आपल्या येणाऱ्या परीनं. म्हणजे? मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही आणि कोणालाही करू देणार नाही. हेच माझ्या पापाचं प्रायश्चित्त. बाई बोलली चालली नवा दिस उगवल, लेख वाचली वाढली तर माणूस जागल. लेख बापाची लाडकी जशी दुधावर साय, लेख होती बापासाठी पुन्हा एकताची माय. बाई कष्ट ते राबते तवा भाकर फुगते,
सृष्टीचं सपान.